ओके, आले का सगळे? आलेत बरेच जण, 45 जण दिसत आहेत आज. ठीक आहे, सुरुवातीलाच थोडेस जरा इन्स्ट्रक्शन सांगूयात आपण. एक मी गुगल क्लासरूम तयार केला होता. आवाज येतोय सगळ्यांना? आय थिंक सो येतोय. एम आय ऑडिबल टू यू? यूज चॅट बॉक्स. ओके ओके फाईन. आपण एक गुगल क्लासरूम तयार केली आहे. तर त्यात बऱ्याच जणांनी काय केलंय, ॲड केलंय स्वतःला. काहींनी ॲड केलेलं नाहीये. तर काय करायचं आहे एक्झॅक्टली, तर मी तुम्हाला डायरेक्टली काय करते आता, स्क्रीन प्रेझेंट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. ज्यांना ज्यांना ईमेल आय डी मिळाला आहे, बऱ्याच जणांनी ॲड केलं आहे स्वतःला, पण काहींनी ॲड केलेलं नाही आहे, त्यांच्या लक्षात येत नाही आहे बहुतेक. तर त्यासाठी आपल्याला जीमेल आय डी कंपल्सरी हवा आहे. त्याच्याशिवाय तुम्ही गुगल क्लासरूम जॉईन नाही करू शकणार. आणि आणखीन एक मला सांगायचं आहे तुम्हाला, की आता तुम्ही बरेच दिवस झालं लेक्चर अटेंड करताय, तर तुमचा स्वतःचा ईमेल आय डी पाहिजे आपल्याला. जरी तुम्ही दुसऱ्याचा फोन यूज करत असाल तरी गुगल मीट ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट करताय तेव्हा तुमच्या नावाच्या ईमेल आय डीने लॉग इन करा. इथं जो अटेंडन्स आहे, इथं जी नावं दिसत आहेत तसाच अटेंडन्स माझ्याकडे येतो. मी स्क्रीन प्रेझेंट केल्यानंतर तुम्हाला अटेंडन्स दाखवते की मला काय अटेंडन्स येतो. तो आज मी ग्रुपवर पण पोस्ट करणार आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट, तर तुम्ही कोणाचाही फोन यूज करा, कोणाचाही डिव्हाइस यूज करा, नो प्रॉब्लेम, पण गुगल मीटला जॉईन करताना तुमचा ईमेल आय डी यूज करा. लक्षात येतं सगळ्यांच्या, म्हणजे तुमचं नाव येईल अटेंडन्समध्ये. तुम्ही एका फोनवर 2 ईमेल आय डी ओपन करू शकता, 2 ईमेल आय डी यूज करू शकता. तुमचा स्वतःचा ईमेल आय डी गुगल मीटने स्टार्ट करा, म्हणजे तुमचं नाव येईल इथं. ठीक आहे, डिव्हाइस कोणाचा आहे याचा काही प्रश्न नाही आहे. त्याच्यानंतर आणखीन एक सांगायचं आहे, बरेच लेक्चर झाले आपले. नोटबुक कुठे आहे तुमची? हां, तर नोटबुक घेऊन बसा जरा. मी आज तुम्हाला सांगेल की नोटबुकमध्ये तुम्हाला काय ॲड करायचं आहे. आणि आता लक्षात घ्या बाळांनो, आता बरेच दिवस असंच शिकावं लागणार आहे, 1-2 महिने तरी. बाहेर सिच्युएशन तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना आता या गोष्टी यूज टू व्हायला पाहिजेत. आत्ता मी फक्त आय टीची क्लासरूम चालू केली आहे, गुगल क्लासरूम. आणि ॲज पर माय नॉलेज सगळ्या सब्जेक्टला तुम्हाला गुगल क्लासरूमच यूज करायची आहे. त्यामुळं मी आज तुम्हाला थोडंसं 1-2 मिनटं गुगल क्लासरूम दाखवेल की मी जी लिंक पाठवली किंवा मी ज्यांना ईमेल आय डी ईमेल्स केले त्यातले किती जणांनी ते गुगल क्लासरूम जॉईन केली. त्याच्यानंतर आपण एक टेस्ट दिली होती, तर ती टेस्ट किती जणांनी सॉल्व केली. तर हे सगळं तुम्हाला जमायला पाहिजे. आता याला ऑप्शन आपल्याकडे नाही आहे. आणखीन एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन, आपण जे टॉपिक कवर करतोय, तर मी आता 1-2 लेक्चरपासून त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे. म्हणजे आपलं जे लाईव्ह लेक्चर आहे त्याचाच मी व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे, तो आपण तुम्हाला नंतर देऊ. पण सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, हे टॉपिक्स आपण रिपीट नाही करू शकणार बाळांनो, नंतर आपल्याकडे एवढा वेळ असणार नाही. त्यामुळं सगळ्यांनी रेग्युलरली लेक्चर अटेंड करा. मी इवन कॉलसुद्धा केले स्टुडंट्सला जे ॲब्सेंट आहेत, ज्यांचं ॲडमिशन आहे कॉलेजमध्ये. अजून एक मेन प्रॉब्लेम काय आहे की बऱ्याच जणांचं अजून ॲडमिशनच झालेलं नाही आहे. तर ज्यांचं ॲडमिशन नाही आहे त्यांनी पटकन ॲडमिशन घेऊन टाका. ज्यांनी ॲडमिशन घेतलं आहे त्याची लिस्ट माझ्याकडे आहे. ओके, आणि जे नवीन स्टुडंट आहेत त्यांना मला एक इन्स्ट्रक्शन फक्त सांगायची आहे. आजचं हे लेक्चर संपल्यानंतर तुम्ही नवीन स्टुडंट थोडंसं थांबा, आपण बोलूयात लेक्चर संपल्यानंतर. तुमच्यासाठी आपण एक सेपरेट लेक्चर घेऊयात, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण सगळ्यात इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन ही आहे की ऑनलाईन लेक्चरमध्ये जे टॉपिक्स कवर होत आहेत तर ते रिपीट होऊ शकणार नाहीत. लक्षात घ्या, म्हणजे आपला सिलेबस कमी आहे, 6 चॅप्टर आहेत, पण आपल्याला लेक्चर्स पण कमी दिलेत. ओके, त्यामुळं ते टॉपिक्स परत आपल्याला रिवाईज करणं किती पॉसिबल होईल आत्ता आपण सांगू शकत नाही. त्यामुळं रेग्युलरली लेक्चर अटेंड करा, एवढंच मी सांगू शकते. आणि ऑनलाईनला फक्त एकच प्रॉब्लेम येऊ शकतो, इंटरनेट. मला नाही वाटत बाकी काही प्रॉब्लेम येऊ शकतो, इश्यू येऊ शकतो. तर इंटरनेट नसेल, नेटवर्क नसेल तरच फक्त आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. अदरवाईज मला असं वाटतं आपलं जे चालू आहे ऑनलाईन ते सगळ्यांना समजत असेल,
कारण आपला टॉपिकच प्रोग्रामिंग ओरिएंटेड आहे फर्स्ट टॉपिक, आणि त्याला जर तुम्हाला मी लाईव्ह रन करून दाखवत असेल तर तुम्हाला मला वाटते मोर क्लिअर समजायला पाहिजे, आणि ते समजत असेल, होप सो. ठीक आहे, तर एवढ्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स होत्या. तर आपण एक असाइनमेंट दिली होती की तुम्ही ती करा. ज्यांच्याकडे लॅपटॉप नाही आहे, कॉम्प्युटर नाही आहे, ते स्टुडंट्स अजिबात टेन्शन घेऊ नका. सगळ्यात महत्त्वाची इन्स्ट्रक्शन, तर मोबाईलवर शक्य असेल तर रन करून बघा. मोबाईलवर तुम्हाला टाईप करायला इझी येत नसेल, इझी होत नाही ॲक्सेस आपल्याला, तर तुम्ही नोटबुकमध्ये लिहा तो प्रोग्राम, नो प्रॉब्लेम. प्रोग्राम नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहा, त्याचा स्क्रीनशॉट घ्या, फोटो घ्या, आणि तो मला गुगल क्लासरूमला तुम्ही सेंड करायचा आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर कॉम्प्युटर नाही आहे म्हणून तुम्ही टेन्शन घेणं हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. ज्यांच्याकडे आहे, अवेलेबल आहे, त्यांनी कॉम्प्युटरवर टाईप करा, प्रोग्राम रन करून बघा. ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी नोटबुकमध्ये प्रोग्राम हँड रिटन लिहा. त्याचा फोटो तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. फोटो घ्या आणि त्याचा फोटो मला तुम्ही गुगल क्लासरूमला सेंड करा. आलं लक्षात तुम्हाला? आणि जे काही प्रॉब्लेम्स असतील ग्रुपवर तुम्ही टाकू शकता. ग्रुपवर तुम्हाला क्वेरी असेल तर ग्रुपवर टाकायला टेन्शन घेऊ नका, ग्रुपवर तुम्ही पोस्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि गुगल क्लासरूमसाठी आपल्याला जीमेल अकाउंट पाहिजे. तर ज्यांचं जीमेल अकाउंट नाही आहे तर त्यांनी एक जीमेल अकाउंट ओपन करा. अगदी सोपी प्रोसिजर आहे. आपण लॅबमध्येच तुम्हाला सगळ्यांना जीमेल अकाउंट ओपन करून दिले होते. तर ज्यांच्याकडे नाही आहे जीमेल अकाउंट तर त्यांनी आधी जीमेल अकाउंट ओपन करा आणि तो जीमेल अकाउंट मला ग्रुपवर पोस्ट करा. त्या सगळ्यांना आपण गुगल क्लासरूमसाठी काय करूयात, जॉईन करून घेऊयात. आता मी तुम्हाला काय करते, स्क्रीन माझी प्रेझेंट करते. स्क्रीन प्रेझेंट केल्यानंतर मला सांगा की तुम्हाला दिसतंय, विजिबल झाली की तुम्ही मला सांगा. ठीक आहे? ओके, इज इट विजिबल टू यू नाउ माय स्क्रीन? Is it visible to you? Okay, fine. Shruti Magar, are you there? Unmute कर. Shruti Magar, are you there? Okay. एक मिनिट लक्ष द्या. मी बडबड करतीये हे तुम्हाला ऐकू येतंय का हे मला नाही समजत बाळांनो. तर श्रुती मगर किंवा संकेत जाधव आहे का? संकेत जाधव तू अनम्यूट कर आणि मला बोलून सांग यू आर देअर. चॅट बॉक्स नाही. संकेत जाधव, ओके. पूर्ण लेक्चरला संकेत जाधव आणि श्रुती मगर तुम्हाला दोघांना मी मध्ये मध्ये विचारेल की माझा आवाज येतोय का. तर त्या प्रत्येक वेळेस तुम्ही काय करायचं, अनम्यूट करायचं आणि मला रिप्लाय करा. ओके, कारण मी एकदा स्क्रीन शेअर केली ना की मला नाही समजत इकडे मीटच्या मीटिंगमध्ये काय चालू आहे, कारण मी इकडे स्विच होणार न्यू टॅबला. तर तुम्ही सगळे इथं आहात. लक्षात आलं श्रुती? हां, जेव्हा मी विचारेल तेव्हा मला फक्त रिप्लाय करा, श्रुती आणि संकेत जाधव. फाईन. तर मी सगळ्यात आधी तुम्हाला क्लासरूम दाखवते. माझ्या स्क्रीनला मला काय दिसतं आणि तुम्हाला काय दिसणार आहे. तर इथं बघा डॉट्स असतात. ओके, ऑल दॅट आर द ॲप्स. सो आय एम जस्ट गोइंग टू क्लिक द क्लासरूम. Okay, this is our Google Classroom. Now here the 12 science class is there. So this is our Google Classroom. So this window is maybe different at your account. So when I'm click here people, so it shows how many students added to the Google Classroom. So 34 students are there. And see here the screen. Is it visible to you? My screen, Google Classroom screen. So see here, Anjali Abang added in classroom. She accepted the invitation. Okay, but Adinath Shinde, Alifia Tamboli, then Ruchita Bagal not accepted the invitation. So that they are displayed here in disable form. They are not enabled here.
So the number of students, so Sanika, Rohit, Yogesh, Vishal, Suyash, they accepted the invitation, and this student Harshada Shenge not accepted yet. So it is not enabled to me. जोपर्यंत तुम्ही माझे इन्व्हिटेशन ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही मला इथं ॲक्सेसिबल नाही होणार. या सगळ्यांना मी ईमेल पाठवलेला आहे. प्रथमेश गटकळ, त्याच्यानंतर प्रीती साळुंके, या सगळ्यांना इन्व्हिटेशन पाठवलेलं आहे. तिथं एक इन्व्हाइट बटन येतं, तर ते तुम्ही क्लिक करायचे बाळांनो, तरच तुम्ही मला माझ्या इथं क्लासरूममध्ये दिसणार आहात. आणि इथं आपण एक क्लास वर्क दिला होता. एक मी जस्ट ट्रायल म्हणून एक प्रोग्राम तुम्हाला असाइन केला होता, HTML5 प्रोग्राम. तर जस्ट एक ट्रायल होती की तो तुम्ही मला किती जण सेंड करताय, रिप्लाय करताय. तर आता सपोज मला जर बघायचं असेल की मला कोणी कोणी रिप्लाय केलंय, ओके, तर सपोज मी अंजली अभंगला क्लिक केलं, तर सो शी पोस्टेड द असाइनमेंट. सो अटॅचमेंट्स आर हिअर. सो व्हेन आय एम गोइंग टू क्लिक द अटॅचमेंट, it shows the 2 programs that can be sent by the Anjali to me. So whatever assignment she has completed, she just replied, she just send that assignment to me by using the Google Classroom. म्हणजे जेव्हा तुम्हाला क्लासवर्कचा मेल येतो तिथं तुम्ही काय करा, तुमची कुठली फाईल अटॅच करा, फोटो अटॅच करा. जर प्रोग्राम नोटबुकवर टाईप केला असेल तर तो अटॅच करा. आणि याला मी क्लिक केलं की मला तिचं सगळं रेकॉर्ड, तिने काय मला पाठवलंय ते दिसणार आहे. सो सपोज फॉर एक्झाम्पल वी जस्ट टेक वन मोर एक्झाम्पल, सपोज विशाल दनुरे. सो इफ आय जस्ट वॉन्ट टू चेक वेदर ही हॅज सबमिटेड द असाइनमेंट ऑर नॉट. सो नो एनी असाइनमेंट इज सबमिटेड बाय विशाल. सो इन दिस वे द डिफरंट डेटा इज कलेक्टेड बाय माय क्लासरूम. लक्षात येते सगळ्यांच्या. तर ज्यांनी सबमिट केलं त्यांचं मला इथं दिसणार आहे. तर हे जे स्टुडंट्स आहेत ना, यांनी अजून इन्व्हिटेशनच ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. सो नो एनी ईमेल रिसिव्ड बाय दी स्टुडंट्स बिकॉज दे हॅव नॉट येट ॲक्सेप्टेड माय इन्व्हिटेशन. जे जे तुम्हाला इथं दिसत आहेत, एनेबल दिसत आहेत, त्या सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं आहे आणि बाकीच्यांनी ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. लक्षात आलं. तर आता थोडे दिवस आपल्याला असंच काम करायचं आहे. व्हॉट्सॲपला तुम्ही किती डेटा पाठवत राहणार आणि मी प्रत्येकाचं सॉर्टिंग कसं करणार की कुणी काय पाठवलंय, कुणी काय पाठवलंय, त्याच्यासाठी आपल्याला क्लासरूम लागणार आहे. पहिले जे काय आता जेवढे दिवस लॉकडाऊन असेल त्याच्यासाठी आपल्याला क्लासरूमच बेनिफिशियल आहे, गुगल क्लासरूम. तर आता आणखीन एकदा मी तुम्हाला सांगते की तुम्ही काय करा, जे काही इन्व्हिटेशन तुम्हाला आलंय ते इन्व्हिटेशन तुम्ही काय करा, ॲक्सेप्ट करा. ज्यांना अजून आलेलं नाही आहे त्यांनी मला तुमचा ईमेल ID सेंड करा. आलं लक्षात सगळ्यांच्या. ओके, नाव शॅल वी स्टार्ट विथ आवर लेक्चर, टुडेज लेक्चर. जस्ट टेल मी, क्लिअर विथ गुगल क्लासरूम. ट्राय करा, ट्राय. तुम्ही ट्राय केलं की जमेल, तुम्हाला सगळ्यांना जमेल. जोपर्यंत तुम्ही ट्राय करत नाही तोपर्यंत त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम किंवा काय कुठे एरर आहे तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही. की शॅल वी स्विच टू आवर लेक्चर, टुडेज लेक्चर. जस्ट टेल मी, श्रुती. ओके, फाईन. ओके, नाव we can start with today's lecture. In previous lecture, okay, in previous lecture we have completed the external CSS. 3 types of CSS are there: inline, internal and external. For inline CSS we use style tag, style attribute. For internal CSS we use there a style tag, and for external CSS we use the separate style.css file. So today let us start with a new topic, that is CSS class selector. CSS stands for what? CSS stands for, Shruti, what is CSS? Prathamesh, anyone can give me the answer. CSS stands for what? Cascading style sheet, right? So CSS stands for cascading style sheet. What is use of CSS? Style sheets or CSS are very useful to provide the different style sheets to your web pages. We are studying here HTML for what? To creating a web pages, to designing the websites. So while designing the websites, to decorate the text, to decorate your web page, we require some styling effects there, and CSS provides you different styling effects,
and CSS again having a different list of properties, list of facilities available with it. So next one of the facility of CSS is what? Class selector. Now class selector here means what? Now the CSS is useful to provide the same style or the style sheet to the number of HTML elements. So just remember the one of the first. Okay, this is your internal CSS. So in internal CSS we use there a style tag, and meaning of this is what? Whatever the style sheet defined here for H1 is applicable to complete web page. Means what? In your body tag, if you repeat the H1 tag multiple times, the same style sheet is applied to the H1. And when we use paragraph tag in our web page, in our body tag multiple times, then this style sheet, color green style sheet, is applicable to that particular paragraph tag number of times. Means once you define the style sheet, it is available for the whole web page number of times. That is internal CSS. But observe here, whatever style sheet given here is just for H1. This style sheet is just for a paragraph tag. Now what happened in class selector? Now just see here, class selector. Class selector is used when you want to apply same style sheet to the multiple HTML elements. Okay, same style sheet to the multiple HTML elements. How to define it? It is preceded by dot followed by its name. Now your program is as it is. So we started with a style tag in heading section. Okay, you have to define your style sheet into the heading part of the program. So style tag indicates that style has been started. Now observe this one, dot red means what? The name of the style sheet is what? Red, and this dot indicates that this is a class selector, dot red. So this is the name of your style sheet, and here are number of properties. Suppose text color is this, and font size is what? 60px. Then end of style sheet. Now just observe here, H2 class is equal to red. It means that the style sheet given into the red class selector is applicable to this H2 tag. Means I am heading, text will be displayed in this red color, and font size having a 60px. Again the same style sheet is also applicable to P tag, that is paragraph tag, and again here the same tag is here, but class is not included here. So what it means that for these two tags, for these two tags, the red style sheet, or this is just a name of style sheet, this style sheet is applied. So what is use of class selector here? The same style sheet is available to any HTML element. लक्षात येते? इंटरनल मध्ये आपण काय बघितलेलं की ज्या टॅगला आपण जी स्टाईल शीट अप्लाय करतोय त्या टॅगला ती स्टाईल शीट अवेलेबल होती. आता इथं काय होतंय बघा की ही जी स्टाईल शीट आहे ती तुम्ही कुठल्याही HTML च्या टॅगला यूज करू शकता फॉर एनी HTML टॅग. वन्स यू डिफाइन दिस स्टाईल शीट, it is available to any HTML tag. Just you have to include here class is equal to name of your style sheet. That is called as class selector. लक्षात आलं? Are you there? Understand what is class selector? Okay. Now just see this directly through the programs. So we just switch to our Notepad++ window. How to use class selector? I think one property you want to see, right? Which property you want to see? Okay, last time you just want to see which one? Background image property, right? Last time आपली रन झाली नव्हती background image. Okay, first we can see this, then again we switch to the class selector. Fine? चालेल सगळ्यांना का आधी class selector दाखवायचं? Just tell me. Okay, with class selector we will see the background image property. Okay, so see here the background hyphen image URL. Now this is available to your web1 जे तुम्हाला last time पाहायचं होतं. Background dash image property means it displays a background image, and one more is there, which one? Padding property is there. Now this is a img tag.
जे लास्ट टाइम अब्सेंट होते त्यांना थोडंसं हे लक्षात येणार नाही. दिस इज युअर mystyle.css file. This is called as external CSS. Once you define this, it is available to number of web pages. एकदा तुम्ही स्टाईल शीट डिफाईन केली, त्याची सेपरेट फाईल केली की ती फाईल तुम्ही कुठल्याही वेब पेजमध्ये इन्क्लूड करू शकता आणि ही सगळी स्टाईल शीट त्या वेब पेजला अवेलेबल असेल. लास्ट टाइम आपलं बॅकग्राऊंड इमेज रन होत नव्हतं की जे मी तुम्हाला आत्ता दाखवते. आणि मला वाटतं आणखीन एक तुम्हाला बघायचं होतं, पॅडिंग प्रॉपर्टी. पॅडिंग लेफ्ट, पॅडिंग राईट, पॅडिंग टॉप, पॅडिंग बॉटम. म्हणजे काय, लेफ्ट साईडला किती स्पेस असेल इमेजच्या, राईट साईडला किती स्पेस असेल, त्याच्यानंतर टॉपला किती स्पेस असेल डिस्टन्स, आणि बॉटमला किती स्पेस असेल. वन मोर इज हिअर. बॉर्डर कलर ब्ल्यू घेतला आहे आपण आणि बॉर्डर आउटसेट घेतली आहे. द नंबर ऑफ व्हॅल्यूज आर देअर फॉर द बॉर्डर, means solid border, dashed border, dotted border. So one of the value is what? Outset. So we just save this by using Control S. तुम्हाला दिसत नाही मी Control S यूज केलेलं, but I am using here Control S. And this is your last time program, web 1, where we include the link tag. Link relation is equal to style sheet. Then type is equal to what? Text/CSS. And here h reference mystyle.css. So this file, mystyle.css file, we include by using the link tag. It means that whatever properties included over here are automatically available, applicable to this web page because of this link tag. Fine. So we just displayed here one image. So let us see whether it displays a background image or not, and whether it displays the space around the image. Fine. Then we'll switch to the class selector. So we save this file and I'm going to execute which file? web1, that we want to see whether it displays background image or not. So open with Chrome and just observe whether it displays a background image or not. See, is it there? Understand all of you? Getting background image. It displays a background image of your text. लक्षात आलं सगळ्यांच्या? And just see here there is a space. There is a space around the image that is called as padding property. Getting all of you? Understand? Just tell me yes or no. Then we switch to the class selector. Okay. Sanket, are you there? Sanket Jadhav. संकेत. हां, ओके. सायली जाधव आहे का संकेत जाधव म्हणजे? अरे तुम्ही बोला काहीतरी. श्रुती जाधव. ओके. तुम्ही दोघी मला मध्ये मध्ये. ओके फाईन. श्रुती मगर आणि श्रुती जाधव का? एक काम करूयात, माझं कन्फ्युजन होईल. श्रुती मगर आणि आशिष, तुम्ही मला मध्ये मध्ये विचारल्यावर येस नो काहीतरी सांगा. फाईन. आशिष, टेल मी फास्ट. ओके. सी हियर. Now this is about your background image property and padding property. Let us switch to the new program. For what? Today's class selector. We just want to see how to use the class selector. For that we start with one program. So for that, okay, we just copy some part from this program. Just here. Okay, we copy this one. Control C. And I am switching to the new program, Control V. Fine. Now we just save the program. Okay, save. Then to save the program, suppose this is our lecture 6. So I am just giving the lecture 6.html and we just save the program. Now which style we want to see here? Just see here, class selector we want to see, means how to use the class selector for the web page. So your class selector always started with a dot. So I am just going to delete this part, no need of this one. So we just delete it and okay,
instead of this h1, the syntax for class selector is what? Dot. This is a syntax, we have to follow it. Dot, and then name of your selector. Suppose name of my selector is box. You can give any name. This is just an example. Dot box, this is syntax. And then suppose we include one more property here. Font size is 40px. Font family means name of the font is monotype cursiva. And let us include one more property here. Suppose text hyphen decoration, text decoration colon, this is a syntax. Text decoration what? Overline. Why overline? Because we can immediately observe whether it is underline or overline, that's why only. So see here, observe this part. Now we include the style sheet always in which tag? Style tag, inside the heading section. Then dot box, this is the name of your class selector. Then number of properties are included here. Then end of style tag, end of head tag. Then your body tag, we are starting with body tag. Now just observe, we use here h1. So inside h1 what we have to include here? Class is equal to, in double quotation, name of your class selector. Name of class selector is what? Box. Fine. So don't use here dot. This is just for syntax inside the style tag. So dot box is here only, but whenever you are going to use it for your program, at that time class is equal to box only. Then we started with paragraph tag. Here also suppose we include the same style sheet, so class is equal to box in this way. So for h1 also and for paragraph also the same style sheet will be available, will be given by the box or by the class selector. Now see here, suppose we started with one more tag, suppose h2, and then class is equal to same style sheet, suppose box, then advanced web designing, and here this is, suppose we are just include here, this is class selector. Fine, this is a class selector. Then end of h2 tag, then we end with our program, end of body tag, and then end of HTML. This is your program. Now see here, we just define the style sheet only once. Whenever you want to use it, just go through the syntax. Class is equal to style name, class is equal to style name, class is equal to style name. Now for one more tag here, now class selector not applied here, class selector not applied for this text, and then there is end of h3. Okay, now for which tag the style sheet will be given? For h1 for paragraph, for h2, and for h3 we have not included here class is equal to box, so that it will display the text as it is. So which style sheet is available for all these three lines? Size is 40px, font family is monotype cursiva, and text decoration is overline. So save your program. I am using Ctrl S. So we save the program, and then we just want to execute. Name of our program is what? Lecture 6, and we just open it by using the Google Chrome. Try to use Google Chrome because it supports different HTML5 properties, that's why only. So see, observe this one. So this is your h1. So font style is what? Font family is monotype cursiva. For all three lines it given the same style sheet, and for last one the style sheet is not available. This is called as class selector. Understand? Are you getting understood this? Okay. Ashish, are you there? Ashish? Yes. So tell me, which property we have to use to give the color to the font? Suppose this is your output. I just want to display this text into the green color. So which property we have to include into the CSS? Here only. Which property we have to include? Tell me. Anyone tell me? To provide the text color, which CSS property is there? Text la color द्यायचा आपल्याला. No font color. Which one? color. Only color, right?
कलर प्रॉपर्टीज. रिमेंबर, तुम्ही ही चूक करणार मला माहिती आहे म्हणून मुद्दाम विचारले मी. कलर इज ब्ल्यू, नॉट फॉन्ट कलर. रिमेंबर, फॉन्ट साइज इज देअर, फॉन्ट फॅमिली इज देअर, but for text color only name of the property is only color, not text color. Remember, not font color, not text color, only color. So save your program and just refresh it. So observe, it is into the blue color. So in this way we can provide the same style shade to the number of HTML elements. म्हणजे एकदाच डिफाइन करतोय आपण आणि कुठल्याही HTML च्या इलेमेंटला, इलेमेंट मीन्स व्हॉट, टॅग, कुठल्याही HTML टॅगला आपण ते काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. दिस इज कॉल्ड ॲज क्लास सिलेक्टर. गेटिंग? सो डिफरन्स बिटवीन, सो ऑब्झर्व दिस वन, इंटरनल CSS. सो हिअर वॉट एवर द स्टाईल शीट अप्लाइड हिअर इज फॉर बॉडी टॅग. दिस इज ओनली फॉर H1, दिस इज ओनली फॉर पॅराग्राफ टॅग. what is benefit of the what class selector is what, once you define by using dot, it is available to any HTML element. म्हणजे जेव्हा आपण वेब पेजेस डिझाईन करणार आहे, कधी कधी असं होतं की मला H1 ला सुद्धा टेक्स्ट कलर ब्ल्यूच पाहिजे आणि पॅराग्राफला सुद्धा मला टेक्स्ट कलर ब्ल्यूच पाहिजे. तर दोन वेळा तीच प्रॉपर्टी किंवा तीच स्टाईल शेड डिफाईन करायच्या ऐवजी आपण काय करणार, एकदाच डिफाईन करणार. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वेबसाईट डिझाईन करताना ती स्टाईल शीट प्रोव्हाइड करायची आहे, त्या प्रत्येक वेळेस फक्त आपण यूज करणार क्लास इज इक्वल टू बॉक्स, क्लास इज और नेम ऑफ युअर सिलेक्टर. दिस इज कॉल्ड ॲज क्लास सिलेक्टर. डिफाइन वन्स, इट इज अवेलेबल टू ऑल HTML elements, all HTML tags. This is called as class selector. Getting all of you? Just type your message in chat box. Remaining students, just type your message in chat box so that we can start with new one. This is called as class selector. Okay. Okay, fine. Okay, now we can switch to the next one. This is called as class selector. Now just observe this slide, this one. Heading given here is what, CSS class selector for a specific element. आता आपण काय बघितलं की क्लास सिलेक्टरचा यूज काय आहे की तुम्ही एकदा डिफाईन केलं की ते तुम्ही किती वेळेस कुठल्याही HTML ला इलेमेंटला टॅगला यूज करू शकता. बट वन मोर ऑप्शन अवेलेबल हिअर फॉर क्लास सिलेक्टर, that is what, CSS class selector for specific element. Means what, so when we define the class selector, so syntax for your class selector is what, dot and then name of the selector. Name of the selector here is what, intro. But observe here the P is given before the dot, so P dot intro, and then property here is what, color colon name of the colors. This is hexadecimal value. I will explain you how to use. Actually I explained already it in 11th how this value is to be generated there, but right now just remember this is a hexadecimal value. FF means red color, this FF means green color, and this 00 means what, blue color, red, green and blue. So red and green is available here and blue is not available. So same or the exact combination, same combination of red and green color. So that is the color property here. So see here, P dot intro. Now class selector for a specific element. For a specific element means what, the intro class selector is available for P only, for paragraph only. So observe here, for H1 class is equal to intro, welcome to HTML5, and again P class is equal to intro and welcome to HTML5. तर यातल्या दोन्हीतल्या कुठल्या टॅगला हा सिलेक्टर अप्लाय होईल, जस्ट ऑब्झर्व द हेडिंग, CSS क्लास सिलेक्टर फॉर अ स्पेसिफिक इलेमेंट ओनली. आणि जर आपण डॉटच्या आधी P देतोय तर या दोन्हीतल्या कुठल्या टॅगला किंवा कुठल्या टॅगलाच, दोन्हीकडे टेक्स्ट सेमच आहे. सो फॉर विच टॅग द सिलेक्टर प्रॉपर्टी इज अवेलेबल देअर, जस्ट टेल मी, एनीवन. H1 ला अप्लाय होईल का P ला अप्लाय होईल? For a specific element, right, for paragraph tag. So whenever you want to apply the class selector for a specific element, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा, element here means tag.
whenever you want to apply the class selector for paragraph tag for p element for a specific tag, then we use p dot intro and then p class is equal to intro. So now one more question here is, my question is what if the internal CS is available there, किंवा आपण p ला आपली स्टाईल शीट अप्लाय करू शकतो, तर इथं p डॉट इंट्रोची गरज आहे का? व्हॉट डू यू थिंक? Is it required there? So listen, in previous topic, in previous type internal CSS, if you want the style sheet for paragraph tag, we use their p, then opening curly bracket, right? And here the heading is what? Class selector for a specific element. So actually this is most of time no, we cannot use this. If you want to apply the style sheet for a paragraph tag, no need of this p dot intro and all these things. If you use directly the p, then also it is available. But when actually it is useful, what do you think? Actually when it is to be useful there, थोडासा विचार करा याच्यावर. बघा, जर मी फक्त इथं p घेतलं तर स्टाईल शीट कधी अप्लाय होईल, आणि मी जर इथं असं घेतलं p क्लास इज इक्वल टू इंट्रो, तर स्टाईल शीट कधी अप्लाय होईल. Then only you can get this what is meaning of class selector with specific element. थोडासा डिफरन्स आहे, लक्षात येत आहे का तुमच्या? कोण सांगेल का? बघा, गेटिंग दिस वन. आशिष, एनीवन एल्स? Yes. हां, सुयश सांग जरा, याचा एक्झॅक्टली यूज कधी होईल? तुम्हाला इंटरनल CSS आठवतंय का? मी दाखवू का स्लाइडवर? टेल मी सुयश. डॉट इंट्रो वापरल्यावर प्रत्येक ह्याला अप्लाय नाही करता येणार, प्रत्येक पॅराग्राफला. राईट. आता या दोन्हीमध्ये काय एक बरोबर आहे सुयश, एकदम बरोबर आहे. हे बघा, आता इंटरनल CSS ची स्लाइड मी तुम्हाला दाखवते. आपला थोडा वेळ जातोय, पण तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आपण इंटरनल CSS इथे यूज केलं होतं. हे बघा, आता इथं मी p घेतलंय. ओके, दिसते ना सगळ्यांना स्लाइड? का स्लाइड शो करायची गरज आहे? हे बघा, इथं p आणि कलर ग्रीन म्हणतोय आपण, राईट? हिअर जस्ट ऑब्झर्व हिअर, p कलर ग्रीन. याचं मिनिंग आहे की ग्रीन कलर त्या वेब पेजवरती ईच अँड एव्हरी पॅरेग्राफला अप्लाय होणार आहे. जर तुम्ही बॉडी टॅगमध्ये पॅरेग्राफ टॅग 100 वेळा रिपीट केला, 100 वेळा नाही करणार आपण, सपोज 10 टाइम्स रिपीट केला तुम्ही, तर त्या 10 टाइम्स सगळ्याचा टेक्स्ट कलर काय होणार आहे? ग्रीन होणार आहे. दिस इज यूज ऑफ दिस p कलर ग्रीन. आणि इथं आपण काय बघतोय बघा, दिस फॉर दिस स्टाईल, फॉर दिस वन p dot intro. It means that whenever in paragraph tag, whenever you include the class is equal to intro, then only the style sheet will be applied there. Means what? Suppose in your web page there are 20 number of paragraphs. From that 20 paragraphs, for 14th number of paragraphs you want to give the different color from the other paragraphs, then it is useful there. म्हणजे बाकी सगळ्या पॅरेग्राफ्स पासून तुम्हाला तो पॅरेग्राफ वेगळ्या कलरमध्ये दाखवायचा आहे, then it is useful there. p dot intro. So this is called as class selector for a specific element. Getting now? म्हणजे आपण सिलेक्टरच वापरतोय, बट वी जस्ट डिफरन्शिएट इट फ्रॉम अदर एलिमेंट्स. दॅट इज कॉल्ड ॲज फॉर अ स्पेसिफिक एलिमेंट. शॅल वी स्विच टू द नेक्स्ट टॉपिक? गेटिंग ऑल ऑफ यू दिस वन, class selector and class selector for a specific element? Okay, just reply me, dear students. Okay, fine. Okay. Okay, next one there is what? Next one, ID selector. Next, this is all about the class selector. Then next one is what? ID selector. The class selector is used when you want to, okay, fine. This is not class selector, this is ID selector. Just read it as ID selector. Just wait, I am just changing this one. This is not class selector, this is ID selector. Fine. Now read it. The ID selector is used when you want to apply the style sheet to a specific HTML element or tag
an ID is unique within the web page. It always preceded by hash followed by its name. So class selector preceded by dot and ID selector preceded by hash. So just observe this example, hash alt. Alt is the name of the ID selector, and this is your style sheet. Color blue means what? Text color blue. Text alignment left, and font size is 100%, means full size. Now here P means one of your tag, ID is equal to alt, means this style sheet is available to this paragraph, then end of paragraph. Now difference between class selector and ID selector is what? Class selector is available to multiple HTML elements, whereas ID selector is applied to a specific HTML element. It is a unique within the web page. It means that on your web page, when you are designing your web page, whenever you want to define a unique style for a complete web page, then we use the ID selector there. Only the difference is what? ID selector is preceded by hash and class selector is preceded by dot. म्हणजे जेव्हा तुम्हाला आय डी यूज करायचं आहे हॅशने स्टार्ट करायचं, जेव्हा क्लास सिलेक्टर यूज करायचं आहे तेव्हा डॉटने स्टार्ट करायचं. दोन्हीमध्ये एवढाच डिफरन्स आहे. क्लास सिलेक्टर इज अवेलेबल फॉर नंबर ऑफ HTML एलिमेंट्स, मल्टिपल HTML एलिमेंट्स, whereas ID is available for a unique element. Means what? How to use it? Just see here in your notepad window. This is class selector. Now we start with the ID selector, hash, and name of your selector is try, and then color, suppose color is green. This is only the style sheet. Suppose if you want to set one more property, then two properties are separated by semicolon, and suppose for example text hyphen align, text alignment, suppose center. This is one of the second property. Now how to use this in our program? Now suppose here I am going to start with one of paragraph tag, and then ID is equal to name of your ID. Name of ID is what? Try, and then some text is here. Suppose this is ID selector or ID property. This is ID selector, end of paragraph tag. So observe here, this is a class selector and this one is ID selector. ID selector is unique within a web page. We use it only once. Whenever we want it, then we use it. Now just refresh your web page. So this is ID selector. लक्षात येते सगळ्यांच्या? स्क्रीन मोठी करायची गरज आहे का? इथं मी झूम करू शकते, but I think it is visible to you. So see here, this is a ID selector. Text color is green and text alignment is what? Center. This is about the ID selector. Getting all of you? We can use it only once. Now actually when we use it, when you design a big web pages, then actually you are going to understand what is use of this. Right now just remember that the ID selector is unique and we can use it uniquely within the web page. Shall I switch to next one? Next topic. Shruti, Ashish? Yes, ma'am. Okay. Okay. Now just observe the next one. CSS universal selector. Next one. Different types are there. Don't confuse between the types. I will take the revision again once we finish with all the selectors. So now see here, CSS universal selector. Now universal selector, obviously its name is universal selector, means it is available to everyone. Universally it is available. So it selects all the elements on the web page. It is used as a wildcard character. Wildcard means a star. Just observe this program. So here we use only the star. Then style sheet here, number of properties are here. Color, your color name, text align, center, and here we are going to use the number of elements. So suppose okay, we copy this and paste it into the notepad. Right now just observe this. Universal selector means what? This property, this style sheet is available to all HTML elements. म्हणजे ही स्टाईल शीट
तुमच्या सगळ्या HTMLच्या टॅगला अप्लाय होईल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादं वेब पेज डिझाईन करताय आणि तुमच्या वेब पेजवरती तुम्हाला सगळ्या टेक्स्टला एक काहीतरी युनिक फॉन्ट पाहिजे आणि तो फॉन्ट तुम्ही हेडिंगला चेंज करत नाही आहे, पॅरेग्राफला चेंज करत नाही आहे, इमेजच्या लेबलिंगला चेंज करत नाही. तुम्हाला पूर्ण वेब पेजला कंटिन्युअस फॉन्टच एकच हवा आहे. फॉन्ट टाईप, फॉन्ट फॅमिली, font size may be different. So at that time the universal selector is useful there. This is called as universal selector. It is easy. It is just defined by the star. Star is called as wildcard character, and inside that opening and closing bracket just define your style sheet. It is available, it is applicable, it is given to each and every HTML element. This is called as universal selector. So let us see with notepad. So observe here. So okay, fine, this is a class selector, this is a ID selector. Now I am going to start with a universal selector. So for universal selector, which property we can use? Suppose for example, font family we already used here, so text align is also here. So which one shall we use here? Just tell me. Okay, which property? Background color, fine. Okay, background color, and your background color is what? Faint color we want here. Suppose for example pink, and closing bracket. This is the syntax to define the style sheet. Opening bracket, property name, colon, its value, and closing bracket. Now no need to do anything. This is applicable to all your HTML elements. Let us see whether it is given or not. So we save the program. मी सेव करतीये. फाइल सेव असं करायच्या ऐवजी I am just using here Control S. Now just refresh your program. Okay. Now just observe whether it displays the background color to each and every text or not. Just refresh it. Okay. It displays directly background color to the web page. Fine. Okay, it is applicable to complete body tag. Instead of that, let us see one more property here. Suppose for example, which property? Font hyphen, your text is in H1 H2, so by default it is bold. So suppose we change the font family, and your font family is Arial black. Okay, now save your program and refresh it. So see here, class selector. Okay, for these three texts it uses the monotype cursiva, and for this one and this one it uses the Arial black. Why? Because for this box and box we already use here font family monotype cursiva. Okay, for a time, for 1 minute we erase this so that you can observe it. Fine. Now just observe the font type. Okay, this is called as the universal selector. Understand all of you? Once you define it, it is available to each and every HTML. सगळ्या तुमच्या वेब पेजला ते applicable असेल. That is called as universal selector. Getting all of you? Universal selector. Getting universal selector? समजलं? Okay. Okay, fine. Now just observe the slide. Next slide. Just observe, just take the screenshot of this slide. I'm just explaining the difference selectors in CSS. So different types of selectors are there: element selector, universal selector, ID selector, and class selector. So what is the difference between these four? So first one is what? Element selector means what? Element here is what? H2. H2 is element means what? Tag name. So if you want to define the style sheet for any HTML tag,
this syntax is useful there, this type is useful there. This is called as element selector. Getting? म्हणजे तुम्ही इथं कुठलाही HTML चा टॅग यूज करा आणि तुम्हाला जी स्टाईल शीट पाहिजे, ज्या प्रॉपर्टीज पाहिजेत त्या डिफाईन करा. एकदा तुम्ही डिफाईन केलं हेडिंग सेक्शनमध्ये आणि तुम्ही जितक्या वेळेस तो टॅग तुमच्या वेब पेजमध्ये रिपीट कराल त्या प्रत्येक वेळेस ती स्टाईल शीट काय होईल, अप्लाय होईल. ओके. Then next one is what? Universal selector. Now universal means what? It is defined by using the star and it is applicable to all HTML elements. It is available to every HTML tag of that web page. तुम्ही ज्या वेब पेजमध्ये ते इन्क्लूड करताय त्या वेब पेजवरती सगळ्या HTML टॅगला ते काय होईल, अप्लाय होईल. दॅट इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल सिलेक्टर. नेक्स्ट वन इज व्हॉट? ID selector. ID selector is preceded by hash followed by its name. So hash and name of your selector, name of your style sheet is what? Content, and then your style sheet here. This is called as ID selector. ID selector is used uniquely within the web page. It is available only once inside that web page. That is called as ID selector. And class selector means what? It is preceded by dot followed by its name. You may give any name, suppose for example dot main, and then your style sheet through the syntax opening bracket, closing bracket, name of property, colon, its value, in this way. So what is use of class selector? Once you define it by using its name, you can use it for any HTML element. जोपर्यंत तुम्ही क्लास सिलेक्टर त्या टॅगमध्ये इन्क्लूड करत नाही तोपर्यंत आपण तो यूज करू शकत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज क्लास सिलेक्टर. सो 4 टाइप्स आर हियर फॉर द सिलेक्टर. CSS सिलेक्टर, दिस इज सिम्पल एलिमेंट सिलेक्टर फॉर दॅट एलिमेंट ओनली. युनिव्हर्सल सिलेक्टर, ID selector and class selector. I think all of you understood this different types of selector. Now it depends on you whether you want to use universal selector, ID selector, class selector. See, for the 12th science we are not designing a very big website. We are not going to design any very big web page. Actually all this is useful to design, to develop a big websites, web pages. But right now you have to just understand the concept only. What is meant by universal, what is meant by class selector, what is meant by ID selector. So what type of questions you have? Okay, we just think about the paper pattern or what type of question you may have. So at that time what type of questions you have? The class selector is preceded by dot or hash or star or none of this, like that question you may have. So you have to remember this only. And suppose a small program is there, by using class selector design a small web page by using at least 3 properties and 3 HTML elements, like that questions you have. Getting? So it is not possible to design a very big website right now for a 12th standard, but you have to understand only the concept. Once you getting all these things, I am very confident you can develop a very big website whenever you have a time. So just understand this, the concepts only. Then next topic, are you there all of you? Getting all of you? Shruti? Yes, ma'am. Okay. Now CSS group selector. Next one more type is there. This is the last one. Don't confuse between the types. This one is the last type, CSS group selector. Now it is used to collect all elements with the same style sheet. Comma are used to separate each selector. It minimizes the code. Basically we are using the CSS to minimize the code only. Instead of using the same property again and again for different HTML tags, elements, instead of that we use the CSS. We define only once and use it many times. So while doing this we have the different types. So what type is useful for your current web page depends on your web page. So next one is a group selector. If you want to define the same color, text color, if you want to define the same style sheet for group of elements, element means what? For group of HTML tags.
then we use the group selector. For example, in your web page, for heading, first level of heading, for second level of heading, for paragraph, for all these three elements, if you want the color green, then in this way we can define the group selector. H1, then comma, then H2, then comma, and then P. Means you may use here any tag, for example table, for example img, for example ul, for example li, for example which tag, any HTML tag. Suppose for example your div tag, suppose for example your pre tag, any. This is just an example of it. This is easy, that's why we are taking h1, h2 and paragraph tag. Now see here, when we use h1, when we use h2, when we use paragraph, color green is available to this text, available to all remaining three tags. This is called as group selector. Now just see this in the program. This is your HTML window. So suppose for example, now instead of taking h1, h2 and h3, just take the different tag. Which tag? Suppose for example h4, okay, comma, then suppose for example one more tag, ol ul, not yet discussed, not yet, okay, teach back to you. So which tag is available for you of 11th tag other than this h1 and paragraph? Suppose for example we take h5, fine, and h6, and then opening bracket, and then color of text is suppose red, then semicolon, then suppose text hyphen align is suppose right. Suppose we want the right alignment, fine. And one more property. Which property? Suppose for example font hyphen size, font size we want to give here. Font size is suppose 40 px, and then closing bracket. So save this. Now comma is given, it means we group. जसे इंग्लिश मध्ये रूल आहे आपला, जर आपल्याला लिस्ट आउट करायचे असतील एलिमेंट्स, नंबर ऑफ एलिमेंट्स वी वॉन्ट टू गिव देअर, सो दॅट एलिमेंट्स आर सेपरेटेड बाय कॉमा, ग्रुप इज सेपरेटेड बाय कॉमा. So here also, suppose we started with h4 tag and we type here, this is group selector, this is group selector, then end of h4, fine. And we just copy this and paste it here. Just I'm going to change only the tag, control P, h4, then this is h5, then here also h5, end of h5, and here h6, and then end of h6, fine. Save. Now which style sheet is given to h4, h5 and h6? Now see here, no class properties used here. This is a group selector. Instead of defining the same style sheet for h4, for h5, for h6, we just group it together and separate it by using the comma only. Meaning of this is what? This style sheet is given is useful for all h4, h5 and h6. In this way you may include any number of HTML tags. For them you want to give the same style sheet. So we save the program and we just refresh it into the browser. Refresh. Okay, fine. See here, this is a group selector, this is a group selector, and this is a. आता बघा आपण h4 घेतलं होतं, h5 घेतलं होतं आणि h6 घेतलं होतं, पण सगळ्याचा फॉन्ट सेम का आलाय? h4 means what? 4th level of heading, 5th level of heading, 6th level of heading. But why the same font is given, displayed here? Just tell me. Anyone? Just tell me why the same font is displayed there into the output. Anybody just tell me. Okay, प्रथमेश, अरे बोला काहीतरी, मी एकटीच बडबड करतेय. इथं सगळीकडे सेम फॉन्ट का आला असेल? आपण तर h4 आणि h5 आणि h6 घेतले ना, फॉन्ट साइज इज सेम टू ऑल. ओके, तुम्ही ऑडिओ ऑन करून बोललात तरी चालेल, काही कम्युनिकेशनच होत नाही. युनिव्हर्सल सिलेक्टर, ग्रुप सिलेक्टर यूज करतोय आपण. आपण काय करतोय बघा, इथं नोटपॅड प्लस प्लस मध्ये
आपण H4, H5 आणि H6ला फॉन्ट साईज दिलाय. आता थोड्या वेळासाठी मी फॉन्ट साईज काय करते, कट करते. फाईन, कंट्रोल X. ओके, अँड वी जस्ट सेव्ह द प्रोग्राम अँड वी रिफ्रेश इट. नाव इट डिस्प्लेज इट इन टू द different headings. Refresh it. So this is, see, observe here now the font size is different, H4, H5, H6, like this. Observe this one, getting this displayed into the same font because we already defined the style sheet for this is a font size is equal to 40px. This is called as group selector. Now just observe again, dot box is what? Dot is what? Class selector. Once you define, if you use class is equal to name of the class selector, it is available to that element, that is called as class selector. Hash is what? ID selector. Star is what? Universal selector. And H4 comma H5 means we group some elements, some HTML tag, that is called as group selector. So 4 types are here, different types are here. Getting all of you now different types of selectors. I think you get it. Just observe this slide. These are the number of types of selectors: universal, group selector, ID selector, class selector and element selector. आता मला कोणीतरी काय करायचं आहे, element selector आणि class selector या दोन्हीतला डिफरन्स सांगा. Difference between element selector and class selector. Just tell me the difference between the element selector and class selector. Anyone from you? बोला, पटकन बोला. Difference between element selector and class selector. कौन सांगताय? अलिफिया, then तावरे, नेहा तावरे, I think so. Juveria, are you there? Just tell me the difference between the element selector and class selector. Bhagwan, Kiran Pawar, जसं तुम्हाला येईल तसं सांगा रे, जसं आपण क्लासमध्ये सांगतो तसं सांगा. निखिल कोठारे, just tell me the difference between the element selector and the class selector. No one? Ashish? Ma'am, class selector means only one specific HTML element should be Yes. affected. Yes, right. And class selector? Difference between the class selector and element selector. बरोबर आहे, पुढे बोल ना. हे बघा, मी एकटीच बोलले ना तर मला ते शिकवल्यासारखं वाटत नाही. तुमच्यापर्यंत किती पोचतंय? सानिका, class selector we can use to any HTML element, right? Element selector used for a specific element, correct. Sania, element can be used to identify one element, whereas class selector can be used to identify more than one, right? Okay, but remember that element here means what? HTML tag. So if you define the selector or style sheet for HTML element, if you repeat the same element, same tag multiple times in your web page, that much number of times that style sheet will be applied or will be given. And what is a class selector? Class selector means what? It is a separate, means once it is defined, if you want to apply it for paragraph, for H1, for H2, for table, for TR, for TD, then if you define there class is equal to name of that class, then it is available for that HTML element. So difference is what? Class selector is available to all HTML elements any number of times, whereas element selector is available number of times but for that element only. This is the difference between the class selector and your element selector. Now it is at 12:06, but I just want to ask you, shall we extend the lecture, because we have only 2 lectures there for 10 to 15 minutes. थोडंसं आपण एक्सटेंड करूयात.
आपल्याला 2च लेक्चर मिळतात. चालेल का? सगळ्यांनी जरा मेसेज करा का भूक लागली सगळ्यांना. थोडं एक 10-15 मिनटं रोज आपण एक्सटेंड करूयात. ओके. आणि तुमचा डेटा पॅक पुरतोय का तुम्हाला? आपण उद्या पण थोडंसं एक्सटेंड करूयात. तुम्ही नाश्ता करून बसा. ओके ओके, थोडं एक्सटेंड करूयात आपण. Okay, I think all are agree to extend the lecture. So okay, next one there is what, just observe the next slide. Next one, positioning in CSS. Now next one there is, now this is the last one of CSS. Now it is not type, it is a different one, positioning in CSS. Now just imagine that you are designing a web page. Okay, and you just want to display their number of tables, number of images, number of paragraphs. And at that time what happened there, if you observe the websites, then some images are displayed at the left side, some are at the right side, tables positions at center, at top, at bottom, at left, at right. So when we include the number of tags in your HTML program, ज्या सिक्वेन्समध्ये तुम्ही टेक्स्ट इन्क्लूड करताय त्याच सिक्वेन्समध्ये टेक्स्ट तुमच्या वेब पेजवर डिस्प्ले होतं. बट इफ यू वॉन्ट टू चेंज इट्स पोझिशन, then that is a possible with the CSS, that is called as positioning in CSS. If you want to set the position for your text, for your image, for your table, for your some inline or iframe or any thing, if you want to position that thing on your web page, then the positioning is available in CSS. It is used to set the position for the HTML element. एकच मिनिट मुलांनो, एकच मिनिट, जस्ट अ मिनिट. एक मिनिट, थोडं मी नेट माझं स्विच करते. ओके फाईन. ओके, स्क्रीन दिसतीये का मला सांगा. तुम्हाला माझी स्क्रीन दिसतीये का? ओके, आर यू गेटिंग श्रुती? श्रुती ओके, स्क्रीन दिसतीये का? स्क्रीन दिसतीये? स्क्रीन दिसती बाळा? हो मिस. ओके ओके. जर तुम्हाला कुठलाही टेबल असेल, ओके फाईन, टेबल असेल, इमेज असेल आणि त्याला पोझिशन करायचं असेल तर आपण CSS मध्ये पोझिशनिंग यूज करू शकतो. तर ऑब्विसली तुम्हाला आत्ता स्क्रीनवर जसा स्क्वेअर दिसतोय किंवा रेक्टँगल जे काय असेल ते, तर त्याला आपण पोझिशन काय म्हणणार आहे? लेफ्ट साइड, लेफ्ट पोझिशन, राईट पोझिशन, टॉप पोझिशन, बॉटम पोझिशन. सिमिलरली जर आपल्याला एखादा इलेमेंट किंवा इमेज किंवा टेबल किंवा एखादा डेटा तुमचा पॅरेग्राफ, हेडिंग पोझिशन करायचं असेल वेब पेजवरती, वी हॅव द 4 प्रॉपर्टीज देअर दॅट आर लेफ्ट, राईट, टॉप अँड बॉटम. ओके, हाऊ टू यूज दिस? नाव सी हिअर, डॉट बॉक्स. ऑब्वियसली व्हॉट इज इट? It is a class selector, dot and then name of the class, that is called as class selector. So see here, position absolute means exact position, absolute position, then left and then top. Okay, means from left side it is a distance of 120 px. 120 px means what? One dot is called as 1 pixel. So 120 dots together is called as 120 px. Then from top 150 px. म्हणजे हे ज्या ठिकाणी आपण क्लास इज इक्वल टू बॉक्स यूज करू, where the class, this class selector will be applied, position of that element, position of that HTML tag is 120 px from left side and 150 px from the top. बघा आता हा जो बॉक्स दिसतोय तुम्हाला, व्हाईट बॉक्स, तर याला पोझिशन करण्यासाठी मला सांगा, टॉप पासूनचं हे डिस्टन्स, देन लेफ्ट पासूनचं हे डिस्टन्स, राईट पासूनचं हे डिस्टन्स आणि बॉटम पासूनचं हे डिस्टन्स.
आय होप तुमचं सगळ्यांचं मॅथ्स असेल, नसेल तरी चालेल. 10th पर्यंत आपण मॅथ्स शिकलोय, जे मी तुम्हाला नेहमी बोलते. मला सांगा, हा बॉक्स मला पोझिशन करायचा आहे एक्झॅक्टली डिस्टन्स, तर कुठल्या व्हॅल्यूज आपल्याला रिक्वायर्ड आहेत? लेफ्ट, राईट, टॉप, बॉटम मधले कुठल्या व्हॅल्यूज आपल्याला द्याव्या लागतात, तर त्याची पोझिशन आपल्याला फिक्स करता येईल का? सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला रिक्वायर्ड आहेत? जस्ट टेल मी. कुणी सांगितलं तरी चालेल, श्रुतीनेच सांगायला पाहिजे, आशिषनेच सांगायला पाहिजे, असं काही नाहीये बाळांनो. हा बॉक्स जो आहे तो आपल्याला जर पोझिशन करायचा असेल तर लेफ्ट पासूनचं डिस्टन्स, टॉप पासूनचं डिस्टन्स सफिशियंट आहे का? ऑल फोर व्हॅल्यूज वी रिक्वायर देअर. जस्ट टेल मी. आशिष सांग जरा. हा बॉक्स मला पोझिशन करायचा एक्झॅक्ट, तर टॉप पासूनचं डिस्टन्स आणि लेफ्ट पासूनचं डिस्टन्स एवढं सफिशियंट आहे का? सगळ्या व्हॅल्यूज पाहिजेत चारी बाजूच्या? टेल मी. श्रुती, एनी वन जस्ट टेल मी. हा बोल. मॅम, ऑल व्हॅल्यूज. अजून कोण सांगेल का? श्रुती मगर, श्रुती जाधव, विशाल, प्रथमेश, गणेश पाटील. हा, काय काय लागेल आपल्याला सांगा मला. थोडासा विचार करा. हे मला सांगा, हा बॉक्स आहे व्हाईट बॉक्स, असंच समजा एक इमेज आपल्याला वेब पेजवर पोझिशन करायची आहे. फाईन. तर फक्त टॉप पासूनचं डिस्टन्स आणि लेफ्ट पासूनचं डिस्टन्स सफिशियंट आहे, कारण राईट साईडचं आणि बॉटमचं डिस्टन्स ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट होणार आहे. तो त्याला जर तुम्ही टॉप पासूनचं डिस्टन्स दिलं आणि लेफ्ट पासूनचं डिस्टन्स दिलं तर तो बरोबर इथं पोझिशन होणार आहे. व्हाईट बॉक्स इथं पोझिशन होणार आहे आणि राईट साईडचं डिस्टन्स आणि बॉटमचं डिस्टन्स ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट होईल. म्हणून आपण इथं दोनच व्हॅल्यू घेतल्यात. तुम्ही चारी व्हॅल्यू घेतल्या ना तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. बट ॲज पर मॅथमॅटिक्स, ॲज पर कॅल्क्युलेशन्स ओनली, जसं तुमचा एक्स वाय ॲक्सिस असतो, दोनच व्हॅल्यू घेतो ना आपण, एक्स पोझिशन आणि वाय पोझिशन. दॅट इज अ सफिशियंट टू पॉइंट आउट अ पर्टिक्युलर पॉइंट. सिमिलरली हिअर we just want to find a position on a screen, on a web page, on a rectangle. So for that only the distance from x position and y position, this is x not y, x position and y position is sufficient. So distance from the left and distance from the top is sufficient to define the position of that element on the web page. But if you want the right side value and bottom value, that is also available, no problem. If you take distance from top and if you take distance from right, then also we can position the data, then also we can position a particular element. Or if you take the distance from the right side and from the bottom, then also it is okay. Maximum 2 values we require to position the element. अगदी सोप्या भाषेत एक्स वाय पोझिशन, मग ती लेफ्ट पासून असेल, राईट पासून असेल, टॉप पासून असेल किंवा बॉटम पासून असेल. आता अजून एक माझा साधा क्वेश्चन आहे बरं का. जर तुम्ही लेफ्ट पासूनचं डिस्टन्स आणि लेफ्ट पासूनचं आणि राईट साईडचं डिस्टन्स दिलं तर आपण पोझिशन करू शकू का इलेमेंट? मला जरा सांगा. जस्ट टेल मी. आपण पोझिशन करू शकतो का? चॅट बॉक्समध्ये टाका. नो, राईट. ऋतुजा, यू आर राईट. राईट. एक्स वाय पोझिशन म्हणजे ॲटलिस्ट एक एक्स ॲक्सिस पाहिजे आणि एक वाय ॲक्सिस पाहिजे. म्हणजे तुम्ही टॉप घ्या, राईट घ्या, नो प्रॉब्लेम. टॉप घ्या, लेफ्ट घ्या, नो प्रॉब्लेम. राईट बॉटम घ्या, नो प्रॉब्लेम. लेफ्ट बॉटम घ्या, नो प्रॉब्लेम. पण लेफ्ट राईट आणि टॉप बॉटम हे आपण नाही घेऊ शकणार पोझिशन करण्यासाठी. सो 4 व्हॅल्यूज आर देअर. नाव इट डिपेंड्स ऑन यू विच व्हॅल्यू यू वॉन्ट टू यूज टू पोझिशन द इलिमेंट. So for that, position absolute and then distance from left, distance from top. Here also position relative. Now what is meant by absolute and what is meant by relative will explain. Now distance from right and distance from top. So by using these properties we can position the particular element on the web page. So there are 4 different types of positioning in CSS, in HTML5. Just observe the figure. 4 types are there: static positioning, fixed positioning, absolute positioning and relative positioning. So see here, static, this is called as static, this is called as relative,
this is called as absolute, and this is called as fixed. Just observe the figure for a minute, then I will explain what is the difference between static, relative, absolute positioning and fixed positioning. बघा तिथे छोटे छोटे स्क्वेअर दाखवलेत, त्याच्यातून काय तुमच्या लक्षात येते का बघा, काय आयडिया येते असं कन्सिडर करा की वेब पेजवरच्या ह्या इमेजेस आहेत, छोट्या छोट्या इमेजेस आहेत, आणि त्या इमेजेसला आपण पोझिशन देतोय की ती इमेज मला कुठं डिस्प्ले झाली पाहिजे. सो सी, स्टॅटिक मीन्स वॉट, बाय डिफॉल्ट पोझिशन, म्हणजे बाय डिफॉल्ट तुमची इमेज जिथं येणार आहे तिथं डिस्प्ले होईल. दॅट इज कॉल्ड ॲज स्टॅटिक पोझिशनिंग. रिलेटिव्ह पोझिशनिंग मीन्स वॉट, ॲक्च्युली this is the size position of the image, background square, okay, but we want to display it at this position, means related to previous position, related to static position, that is called as relative position. Means actual position of image is this, but we want to display it here only, that is called as relative positioning. म्हणजे त्याची इमेजची जी पोझिशन आहे त्या पोझिशनच्या रिलेटिव्ह दुसरीकडे आपण त्या डेटाला, त्या इमेजला पोझिशन करतोय. दॅट इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह पोझिशनिंग. अँड ॲब्सोल्यूट पोझिशनिंग मीन्स वॉट, ॲट एक्झॅक्ट पोझिशन ऑर ॲट ॲब्सोल्यूट, म्हणजे मला टॉपपासून एवढ्याच डिस्टन्सवर ही इमेज पाहिजे आणि लेफ्टपासून एवढ्या डिस्टन्सवर ही इमेज पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट पोझिशनिंग. अँड लास्ट वन इज अ फिक्स पोझिशनिंग. फिक्स म्हणजे ती ऑलवेज फिक्सच असेल, तुम्ही काही केलं तरी त्या इमेजची, त्या डेटाची, त्या कंटेंटची, टेबलची, वॉट एव्हर इट मे बी, पोझिशन ऑलवेज फिक्स्ड इज देअर, फिक्स पोझिशन ऑफ दॅट डेटा. आता वन मोर क्वेश्चन, डू यू हॅव द क्वेश्चन, देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट अँड फिक्स, राईट? असा आहे का क्वेश्चन तुम्हाला? टेल मी, ॲब्सोल्यूट अँड फिक्स, difference between the absolute and fixed. So see here, absolute positioning means what, we give the absolute position for that data, for that content, but when we move the web page, move means what, by using scroll bar, if we move it at upper, at the top or at the bottom, at that time position of this data, position of this element also moved there. It will be moved when we move the web page or when we use the scroll bars. But fixed position means what, if you move your content, move म्हणजे scroll bar, if we move our content, if we move our web page at top, at bottom, then also the position of this data is fixed. म्हणजे बाकीचा तुमच्या वेब पेजचा कंटेंट वरती जाईल, खाली येईल, स्क्रोल बार यूज केल्यावर किंवा माऊसचा स्क्रोल यूज केल्यावर, पण या डेटाची पोझिशन फिक्स असेल. म्हणजे बघा काय की सपोज ही तुमची इमेज आहे, तर मी जरी वरती खाली स्क्रोल केलं तरीसुद्धा फिक्स पोझिशनमध्ये ती इमेज फिक्सच राहील. सपोज एक इमेज तुम्ही सेंटरला डिस्प्ले केली वेब पेजच्या, तुम्ही बाकीचं वेब पेज मूव्ह करताय, स्क्रोल करताय, बट पोझिशन ऑफ दिस इमेज इज ऑलवेज फिक्स, पोझिशन ऑफ दिस डेटा इज ऑलवेज फिक्स, दॅट इज कॉल्ड ॲज फिक्स पोझिशन. So in this way we can provide 4 types of different positioning to your data on the web page, that are static, relative, absolute and fixed. Fine, one more image is here, just observe this one so that you can get the difference between the positioning. This is a static as it is, one this it means that this is the first image, second image, third image, fourth image. It will display as it is. Relative positioning means what, related to this position it changes its position, that is called as relative positioning. And this one is absolute, means it overlaps the content but it will display the data at the absolute position, that is called as absolute. And fixed means what, it is always fixed, it will never change. If you scroll your web page, then also it displays at that fixed position only, that is called as fixed position. So 4 types of positioning are there in CSS: static, relative, absolute and fixed. Getting? So to understand this we have to do one program. I just want to see you only one absolute positioning. Fine, just observe. Are you there, all of you? Okay,
Shruti, are you there? So C dot. Yes, miss. ओके, मी तुम्हाला आता ॲब्सोल्यूट पोझिशनिंग दाखवते, रिमेनिंग आपण उद्या बघूयात. ओके, सो दिस इज अ डॉट POS फॉर पोझिशनिंग. यू मे गिव्ह एनी नेम, फाईन. डॉट POS, then first property is what? Position. What type of position you want? So suppose I just want absolute position, so position is what? Absolute. Then next property, you may use next line, no problem, or you may use the continuous, the same line to define the next property. Now next value, next property is what? Left. Suppose I just want the distance from left 130 px. Px stands for pixel. Then from top the position is, suppose for example 500 px, semicolon and closing bracket. Fine. This is this is a CSS class selector to define your position. Now this is a dot POS. Now okay, we just display one image here. Now to display the image, I am just going to use the same path which is used there in this program. Which program is there? Okay, here is one program. So I am just going to use the same. We just copy this, Control C, and in this program, which program? Lecture 6, and here I am going to paste it. Now I think all of you know how to copy the path. Go to your image, right click, properties, copy your path and paste it here. This is your one of the image. Now class S1, instead of that, now which class we have to use? POS, that is position. So class is equal to what? POS. Now this is your image, rows. Now just see whether it displayed at the exact position or not. By default the position of this image is what? After this H6 tag, but we have given the exact position, not exact, absolute position. So just check whether it displays at the absolute position or not. So just refresh your web page. So see, this is your image. Observe this one, it is overwrite. Okay, it overrides the content of your H5 tag. This is a group selector. म्हणजे तो त्या इमेजला एक पोझिशन देतोय, एक्झॅक्ट पोझिशन देतोय, ॲब्सोल्यूट पोझिशन देतोय. आता सपोज मी लेफ्ट पासूनचं डिस्टन्स काय करते, थोडंसं कमी करते. सपोज इट इज 100 px. फाईन. नाव सेव्ह युअर प्रोग्राम अँड जस्ट रिफ्रेश इट इन टू द ब्राउझर. रिफ्रेश दिस वन. सो लेट अस मिनिमाइज द व्हॅल्यू ऑफ लेफ्ट. Suppose it should be a 40 px. Fine. And just save your program and just refresh it. Okay, we have to minimize again it. Suppose distance is 10 px. Then we save the program and we refresh it. Just refresh the web page. Okay, fine. This is your the absolute positioning. If you want to display this image some after this text, then which value we have to increase? We have to increase the distance from the top. Wherever you want to display it, just position the text, nothing, just position the image, nothing else, and just refresh it. It displays image at that particular position. This is your web page. In this way we use the positioning for the absolute positioning, but different types are there. Suppose it is a 400 px. Just save this and just refresh it. This is the position of your image. Getting, this is only the absolute positioning. Tomorrow we will see how to use relative to the previous image and fixed positioning. Static is nothing as it is. Static आपण नाही बघणार आहे. Static म्हणजे काय, बाय डिफॉल्ट जिथे येते तिथे डिस्प्ले होईल. So that is a static. Tomorrow we will see relative positioning and fixed positioning, and this one is what? Absolute position. उद्या आपण बघूयात रिलेटिव्ह आणि फिक्स पोझिशन कसं डिस्प्ले करायचं. इज देर एनी क्वेरी फॉर टुडेज टॉपिक? ॲब्सोल्यूट लक्षात आलं सगळ्यांच्या? ओके. आता एक प्रोग्राम आपण देऊयात. मी ग्रुपवर टाकते तो प्रोग्राम.
आणि तो मी मला वाटते बरेच जण, एक 4-5 जण नाही आहेत आता आपण विचारलं की ते म्हणणार आमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. इट्स ओके. तर एक प्रोग्राम मी तुम्हाला ग्रुपवर देते आणि नोटबुकमध्ये तुम्ही काय करा, नोटबुकमध्ये आज जे आपण प्रोग्राम घेतोय, ओके फाईन, तर ते प्रोग्राम तुम्ही नोटबुकमध्ये लिहायला सुरू करा. तर तुमच्या नोटबुकमध्ये काहीच नाही आहे, तर तुम्ही स्क्रीनशॉट घेतल्यात किंवा मी ग्रुपवर प्रोग्राम्स टाकलेत, ते प्रोग्राम्स तुम्ही नोटबुकमध्ये लिहायला स्टार्ट करा. स्टार्ट रायटिंग इन युअर नोट. असं ऑनलाईन नोटबुकमध्ये नाही लिहून देऊ शकणार, आपल्याला वेळ पुरणार नाही आहे. सो स्टार्ट रायटिंग द प्रोग्राम्स इन युअर नोटबुक ऑल्सो. Whatever program we have covered in the lecture, just write down that program as it is in your notebook. Start writing that, and today's assignment I will post on the group as well as on the Google Classroom. Those who have not joined the Google Classroom, join the Google Classroom and just ज्यांना अजून ईमेल आला नाही गुगल क्लासरूमचा, those students just post your emails on the ग्रुपवर पाठवला तुमचा जीमेल आय डी तरी सुद्धा चालेल. ओके, नाव वी स्टॉप द लेक्चर. ओनली न्यू स्टुडंट डोंट लिव्ह द मीटिंग, रिमेनिंग मे लिव्ह द मीटिंग, नो प्रॉब्लेम. नवीन स्टुडंट थोडंसं थांबा, बाकीच्यांनी लिव्ह केलेली मीटिंग तरी सुद्धा चालेल. ओके, थँक्यू. ओके, कोण कोण आहे? अलिफिया, अनिशा, देन दनाने एक आहे, गणेश पाटील, सानिका, ओके, सौरभ. ओके, तर तुमचं मला सांगा, तुम्हाला समजतंय का? चॅटबॉक्समध्ये टाकलं तरी चालेल. आपण जे आत्ता घेतोय ते तुम्हाला समजतंय का मला सांगा. ओके, सानिकाला समजतंय, प्रत्येकाने टाका, सो दॅट आय कॅन गेट व्हॉट शुड आय डू फॉर यू. ओके, आजचं समजतंय, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं तर ठीक. 1-2 जणांच्या व्यवस्थित नसेल लक्षात आलं, मे बी, फाईन. तर तुम्हाला एक लेक्चर घेऊयात आपण. आता आपण डिरेक्टली काय करणार, नेक्स्ट सेशनला जेव्हा केव्हा आपल्याला टेबल टॅग रिक्वायर्ड असेल, जेव्हा आपल्याला इमेज टॅग रिक्वायर्ड असेल, BR, HR, तर ते टॅग्स तुमच्यासाठी मे बी त्यावेळेस नवीन असतील, तर तुमच्यासाठी आपण एक लेक्चर घेऊयात. एक थोडंसं एक तासाचं किंवा 1-1.5 तासाचं लेक्चर घेऊयात. मला तुम्ही तुमचा टायमिंग सांगा. आपण थोडंसं 11चं तुमचं सगळं रिवाईज करूयात. म्हणजे आता जर ते तुम्हाला आपण सगळ्यांसोबत रिवाईज केलं तर बाकीच्यांना ते खूप बोर होईल, कारण आम्ही 11thला त्यांची खूप प्रॅक्टिस घेतली आहे. तर तुमच्यासाठी आपण एक लेक्चर घेऊयात. तुम्ही मला जरा टायमिंग सांगा. आज बुधवार गुरुवार आहे, आज आणि उद्या नको घेऊयात आपण, फ्रायडे सॅटरडे संडे तुम्ही कुठलाही एक टायमिंग मला सांगा, तेव्हा आपण तुमच्यासाठी 1-1.5 तास लेक्चर घेऊयात. आणि थोडंसं आपलं HTML बेसिक जे आहे की आपल्याला 12thला काही ठिकाणी रिक्वायर्ड असतं, तर ते आपण रिवाईज करूयात तुमचं. चल सांगा मला जरा, फ्रायडे सॅटरडे आणि संडे. संडेला, फ्रायडेला, ओके. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? संडेला 11 AM, ओके. बाकीच्यांचं काहीच म्हणणं नाही आहे का? ओके, संडेला. मला वाटतं संडेला आपण 4 ते 5 वगैरे घेऊयात का? सकाळी नको घेऊयात, चालेल का? संडेला 4 ते 5. संडेला सगळे रिलॅक्स राहा जरा एक दिवस. संध्याकाळी घेऊयात आपण 4 ते 5. ओके, चालेल. मला जरा ग्रुपवर एकदा रिमाइंड कराल तुम्ही. आपण संडेला 4 ते 5 घेऊयात तुमच्यासाठी. थोडंसं जसं आपण आत्ता घेतोय तसं मी तुम्हाला बाकी सगळे टॅग्स यूज करून इमेज वगैरे, टेबल वगैरे आपण थोडेसे रिवाईज करूयात, चालेल? ओके, संडेला 4 to 5. बाकी अजून कोण आज नसेल तर त्यांना पण सांगा, आपण थोडंसं रिवाईज करूयात. ओके, फाईन, यू मे लिव्ह नाऊ. चालेल. आता मीटिंग लेफ्ट केली तुम्ही तरी सुद्धा चालेल.
राहू दे ना व्हिडिओ, जरा दिसू दे ना कोण शिकवतंय ते. फाईन. No, right. ओके. ही सगळी त्यांच्याकडेच व्हिडिओ कॉल सुरू करतात जरा ब्रेक मिळाला. हा? ही सगळी कुणाचा फोन आला होता? माझ्यासाठी कुणाचा आला होता? एका मुलाचा आलता, त्याला म्हणलं लेक्चर चालू आहे नंतर